स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हा इथं जागतिक आरोग्य संघटनेनं आयोजित केलेल्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेला केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी संबोधित केलं। यावेळी त्यांनी भारताची सार्वत्रिक आरोग्य सेवा, डिजिटल आरोग्य नवोपक्रम आणि जागतिक आरोग्य सहकार्याबाबतची बांधिलकी पुन्हा स्पष्ट केली। जागतिक आरोग्याला नवी दिशा, एक सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद आहे। नड्डा यांनी संपूर्ण शासकीय आणि संपूर्ण समाज दृष्टिकोनावर आधारित सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाच्या दिशेनं भारतानं केलेल्या प्रगतीवर यावेळी प्रकाश टाकला। भारतानं देशभरात 1,85,000हून अधिक आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र कार्यान्वित केली आहेत। त्याद्वारे समुदाय स्तरावर सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत। आयुष्यमान भारत डिजिटल मिशन 880 दशलक्षाहून अधिक अद्वितीय डिजिटल आरोग्य ओळख निर्माण करून दीर्घकालीन आरोग्य नोंदी आणि उपचाराची विनाअडथळा साखळी सुलभ करून भारताची राष्ट्रीय डिजिटल आरोग्य व्यवस्था बळकट करत आहे, असं ते म्हणाले। या परिषदेच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी भूतानचे आरोग्यमंत्री ल्योन्पा तांदिल वांगचुक यांची भेट घेतली आणि भारताच्या शेजारी प्रथम धोरणाचा पुनरुच्चार केला। दोन्ही देशांमधील मजबूत आणि बहुआयामी भागीदारीवर नेत्यांनी प्रकाश टाकला। भारतानं टेलिमेडिसिनसह डिजिटल आरोग्यामधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज बीजिंगमध्ये द्विपक्षीय संबंध आणि इराण युक्रेन संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली। या चर्चेमुळे बीजिंग आणि मॉस्को यांच्यातील सामरिक भागीदारी अधिक दृढ होईल आणि संयुक्त राष्ट्र, SCO आणि ब्रिक्स यासारख्या मंचांच्या माध्यमातून समन्वय वाढेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यापार, ऊर्जा आणि सुरक्षा या क्षेत्रातील वाढत्या सहकार्यावरही भर दिला। जागतिक घडामोडींवर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला भेट दिल्यानंतर लगेचच ही भेट झाली आहे। पुतिन यांचा चीनचा हा 25वा दौरा आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री